नमस्कार, मी पूनम ब्लाउज कटिंग मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बघा इथं ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. तर बघा ब्लाउज पीस मी साईडला ठेवून दिलेला आहे आणि हे अस्तर इथं मी घेतलेलं आहे. तर सर्वात आधी आपल्याला अस्तरवरती मार्किंग करायचं आहे डिझाईनचं सुद्धा. तर इथे आपण मापे समजून घेऊया. तर बघा 8 इंच छातीचं माप आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर बघा 5.5 इंच हे शोल्डर आहे आणि 5.25 इंच तिथं मी मुंड्याचं माप घेतलेलं आहे. तर त्यानंतर बघा तुम्ही इथे 5.5 इंच सुद्धा मुंड्याचं माप घेऊ शकता. त्यानंतर बघा गळारुंदी घेतलेली आहे मी 2.5 इंच. त्यापुढे डिझाईन साठी 1 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे बघा. त्यानंतर आपल्याला गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे. इथे बघा गळ्याची उंची मी 9.5 इंच घेत आहे. म्हणजेच आपल्या तयार ब्लाउजची उंची ही 9.5 इंच असणार आहे. तर त्यानंतर बघा आपण गळारुंदी खालच्या साईडने 3 इंच घेतलेली आहे आणि गळ्याला अशा पद्धतीने गोलाकार देऊन घेतला आहे. त्यानंतर बघा हे जे डिझाईनचं मार्किंग आहे ते 1 इंचावरती मी करून घेत आहे. तर सर्व बाजूने 1 इंचावरती मी मार्किंग करून घेत आहे. या ठिकाणी आपल्याला डिझाईन तयार करायची आहे. तर ही लाईन सुद्धा मी आखून घेते. जी मार्किंग केलेली आहे ते या पद्धतीने ती आखून घेतलेली आहे. आता आपण हे कट करून घेऊया. तर बघा अस्तरवरती अशा पद्धतीने मार्किंग करून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. अस्तर या पद्धतीने अस्तर कट करून घेतलेलं आहे. आता इथे बघा मेन फॅब्रिक म्हणजे आपला जो ब्लाउज पीस आहे तो मी इथे पसरवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हे अस्तर ठेवत आहे. तर बघा आपल्याला सर्वात आधी हा जो ब्लाउज पिसाचा मागील पार्ट आहे तो तयार करून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने शोल्डरची रुंदी चुकू नये त्यासाठी आपल्याला हे आपण कट केलेलं कापड मध्यभागी हातरून घ्यायचं आहे शोल्डरच्या आणि पिना लावून घ्यायच्या आहेत. आता हे कापड आपण साईडला ठेवून देऊया आणि पिना लावून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ज्यावेळेस आपण टीप मारायला घेऊ त्यावेळेस कापड इकडे तिकडे सरकणार नाही. तर बघा अर्धी पाव इंच मार्जिन धरत आपल्याला ही टीप गोल गळ्याभोवती मारून घ्यायची आहे. तर अगदी कडेकडेने मारून घ्यायची आहे. इथं आपल्याला मार्जिन नाही, तर अगदी पाव इंच मार्जिन धरत आपण ही टीप मारून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने ही टीप मी मारून घेतलेली आहे. तर बघा आता खालच्या साईडने सुद्धा कमरेच्या साईडने सुद्धा आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला कमरेच्या साईडला पट्टी जोडावी लागणार नाही. तर या पद्धतीने खालच्या साईडने आपलं अर्धा इंच मार्जिन आहे तेवढं धरत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आता ह्या पिना ज्या लावलेल्या आहेत आपण त्या काढून घेऊया. त्यानंतर बघा हे एक्स्ट्राचं जे आहे कापड ते आपण कट करून घेणार आहोत. तर बघा गळ्याच्या साईडचं सुद्धा हे एक्स्ट्राचं जे ब्लाउज पीसाचं कापड आहे ते आपण कट करून काढणार आहे. तर बघा अगदी अस्तरच्या कडेकडेने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे, कुठेही एक्स्ट्राचं ठेवायचं नाही. तर बघा या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहेत. बघा पूर्ण गळ्याच्या भोवती हे छोटे छोटे कट लावायचे आहेत. तर कट लावल्यामुळे आपल्या गळ्याचा जो आकार आहे तो परफेक्ट येतो, यासाठी आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा आपल्याला अशा पद्धतीने हे कापड उलटवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या ब्लाउजला फिनिशिंग येईल. तर बघा अशा पद्धतीने आता आपण इथे दाबटीप देऊन घेणार आहे. पूर्ण गळ्याभोवती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने गळा पलटी करता त्यावेळेस आपल्याला गळ्याच्या कडेने दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा गळ्याच्या कडेने दाबटीप दिल्यामुळे काय होतं, तर जरी एक्स्ट्राचं ब्लाउज पीसाचं कापड आपलं शिल्लक राहिला असेल तरी ते कमरेच्या दाबटिपेमध्ये व्यवस्थित करता येतं. यासाठी आपल्याला सर्वात आधी गळ्याच्या कडेने दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा अस्तर वर दिसणार नाही अशा पद्धतीने ही दाबटीप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपलं अस्तर बरोबर आत राहील आणि ब्लाउज पीसाचं जे मेन फॅब्रिक आहे ते आपलं वर दिसन. आणि टीप बघा एकदम गळ्याच्या कडेकडेने मारायची आहे. तर बघा इथे गळ्याच्या कडेने दाबटीप देऊन झालेली आहे. आता आपण कमरेच्या कडेने दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा
अगदी व्यवस्थित एकसारखं करून धरायचं आहे. अस्तर वर दिसणार नाही अशा पद्धतीने कमरेच्या कडेने दाबटीप देऊन घ्यायची आहे. एक्स्ट्राचे धागे दोरे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर यानंतर बघा हे आता अस्तर आपण मेन फॅब्रिकला जॉईन करून घेऊ. तर बघा पूर्ण अस्तरच्या कडेकडेने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं अस्तर ब्लाउज पीसाला व्यवस्थित बसेल. त्याचबरोबर कुठेही चुन्या पडणार नाही आणि फुगा येणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित हाताने प्रेस करत आपल्याला हे अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे. तर बघा इथं अस्तर जॉईन करून झालेलं आहे आपलं. आता आपण हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने पूर्ण अस्तरच्या कडेकडेने आपल्याला जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे तेवढं कट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने बघा सर्व बाजूने अस्तरच्या कडेकडेने जेवढे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे मी बघा. तर त्यानंतर बघा आता आपण इथे टक्स टाकून घेणार आहोत. तर बघा टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. इथं टेपने बघा अशा पद्धतीने 8 इंचावरती आपली कमरेचं माप आहे, 7 इंच कंबर आणि 1 इंच टक्सचं. 8 इंचाचा मध्य काढायचा आहे आणि टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने टक्स आपल्याला टाकून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला टक्सला आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर जे ब्लाऊज पीसाचं कापड आहे ते अस्तरला व्यवस्थित चिटकलं आहे का ते बघायचं आहे आणि मग आपल्याला टक्स टाकून घ्यायचं आहे. तर बघा हे जे काय आहे आता आपलं मागील भाग तो तयार झालेला आहे. तर बघा 3 इंच इथे येत आहे, तर 3 इंच जिथे येत आहे तेवढं आपल्याला डिझाईन तयार करायची आहे. म्हणजेच या साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे बघा आणि 1.5 इंच या साईडला. अशा पद्धतीने आपल्याला 2 इंच डिझाईनचं कापड तयार करायचं आहे. तर बघा डिझाईन तयार करण्यासाठी अशा पद्धतीची इथे मी ही पट्टी काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने बघा तिला दुमडून घ्यायची आहे. या पद्धतीने बघा घडी घालून घ्यायची आहे या पट्टीची आणि आपल्याला या पट्टीला अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. तर बघा पूर्ण पट्टी अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायची आहे. या पट्टीपासूनच आपण गळ्याच्या कडेने डिझाईन तयार करणार आहे. तर बघा ज्यावेळेस ब्लाऊज पीस आणि साडी एकाच कलरची असेल त्यावेळेस आपल्याला कळत नाही की कशा पद्धतीने आपण डिझाईन करावी. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज पीस आणि साडी एकाच कलरची असल्यानंतर डिझाईन करू शकता. तर हे सुद्धा या डिझाईन मधून तुम्हाला समजणार आहे. तर त्यानंतर बघा हे पट्टी आपली पूर्ण तयार झालेली आहे. तर बघा या पट्टीचे आपण 2 ते 2.25 इंचाचे तुकडे तयार करून घेणार आहे. तर बघा आपण मागील भाग जो तयार केलेला आहे त्याच्यावरती टेपने माप घेतलेला आहे. तर आपल्याला 2 इंचाची ही पट्टी तयार करायची आहे डिझाईनसाठी. तर तिथे बघा 2 ते 2.25 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. पाव इंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. 2 इंच ते 2.25 इंचावरती मी मार्किंग करून ह्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. बघा या पद्धतीने पूर्ण टेपने मी मार्किंग करून घेतलेलं आहे या पट्टीवरती आणि त्या पद्धतीने याचे छोटे छोटे तुकडे तयार करून घेतलेले आहेत. तर बघा 2.25 इंचाचे हे तुकडे मी तयार करून घेतलेले आहेत. तर या पद्धतीने बघा त्यानंतर बघा आता आपल्याला पेपर घ्यायचा आहे या पद्धतीने आणि हे बघा गळ्याचं जे आपलं कापड आहे तर ते अशा पद्धतीने आपल्याला पेपरवरती ठेवायचं आहे आणि ते कापड ठेवल्यानंतर त्याच्याकडेने आपल्याला बघा पेनाने मार्किंग करायचं आहे. तर बघा कापड इकडे तिकडे सरकू नये म्हणून मी त्याच्यावरती कात्री ठेवलेली आहे. तर या पद्धतीने आपल्याला बरोबर गळ्याच्या कडेकडेने पेनाने मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा इथे तुम्ही केच पेन वापरला तरी चालेल. तर या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तर त्यानंतर बघा आपल्याला आता आतल्या साईडने 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. या पद्धतीने पूर्ण गळ्याच्या कडेने बघा अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 1.5 इंचावरती इथे मी गळ्याच्या आतल्या बाजूने मार्किंग करून घेत आहे. बघा या पद्धतीने पूर्ण गळ्याच्या आतल्या बाजूने 1.5 इंचावरती आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे. या पद्धतीने बघा पूर्ण आपले मार्किंग करून झालेलं आहे. आता या मार्किंग नुसार आपल्या गळ्याचा इथे गोल आकार आपण तयार करून घेणार आहे. तर या पद्धतीने बघा
इथे मी गोल आकार तयार करून घेतलेला आहे. तर बघा हे झालं आतल्या साईडचं 1.5 इंच. त्यानंतर बघा आपल्याला आपण जे मागील भाग तयार केलेला आहे त्याला ही डिझाईन जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन लागणार आहे. तर बघा बाहेरच्या साईडने मी ते अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे. तर या पद्धतीने ते आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजेच आपली ही पट्टी बरोबर 2 इंचाची तयार होणार आहे. तर या पद्धतीने बघा अर्धा इंचावरती मी मार्किंग करून घेत आहे, जेणेकरून हे आपल्याला मागील भागाला जोडण्यासाठी मार्जिन लागणार आहे. तर या पद्धतीने त्याला सुद्धा गोलाकार देऊन घ्यायचा आहे बघा आपल्याला. तर या पद्धतीने इथे बघा मी गोलाकार देऊन घेत आहे. तर बघा अशा पद्धतीने पेपरवरती आपल्याला हा गळा पूर्ण ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता हे आपल्याला कात्रीने कट करून घ्यायचं आहे. बघा आपल्याला लागणार आहे तेवढं आपण जेवढ्यावरती आखलेलं आहे तेवढं आपल्याला कट करून घ्यायचं आहे हा पेपर या पद्धतीने. याच्यानंतर हे आतलं जे एक्स्ट्राचं पेपर आहे तो सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा अगदी आपल्या मार्किंग नुसार आपल्याला कट करून घ्यायचं आहे, कुठेही एक्स्ट्राचं ठेवायचं नाही, जेणेकरून आपल्या गळ्याचा जो आकार आहे तो बिघडणार नाही. तर या पद्धतीने बघा इथे मी आखून घेतलेला आहे आणि गळा सुद्धा मोजून घेतलेला आहे 9.5 इंच. तर या पद्धतीने बघा आपल्याला मध्यभागी सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून या साईडला 1 इंच राहील आणि या साईडला 1 इंच, म्हणजे 2 इंचाचा आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत 1-1 इंचाचे. त्यानंतर आपल्याला हे जे आपण पट्ट्या तयार केलेल्या आहेत कापडापासून त्या जोडायला व्यवस्थित येतील. तर या पद्धतीने बघा पूर्ण पेपर भोवती मी इथे 2 इंचाचे 1-1 भाग करून घेत आहे या पद्धतीने. तर बघा इथे तो झालेला आहे मार्किंग करून. तर याला सुद्धा आपण व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस त्या पट्ट्या याच्यावरती ठेवून जॉईन करून घेऊ त्यावेळेस बरोबर त्याचा मध्य निघेल. या पद्धतीने बघा व्यवस्थित तुम्हाला या डिझाईनची मी माहिती देत आहे, तर ते तुम्ही समजून घ्या. त्यानंतर बघा या पद्धतीने पट्ट्यांवर सुद्धा मी मार्किंग करून घेत आहे. तर इथे तुम्हाला दाखवण्यासाठी मी 2-3 पट्ट्यांवरती मार्किंग करून घेतलेलं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग सुद्धा करू शकता, जेणेकरून बरोबर मध्यावरून आपली टीप जाईल. तर या पद्धतीने बघा बरोबर अशा पद्धतीने पूर्ण पट्ट्या आपल्याला एकाला एक चिकटून ठेवायच्या आहेत, एकमेकावरती ठेवायच्या नाहीत, बरोबर समोरासमोर एकावरती एक ठेवायच्या आहेत आणि पूर्ण पट्ट्या अशा पद्धतीने आपल्याला या पेपरवरती जॉईन करून घ्यायचे आहे. तर बघा मधली जी लाईन आपण 1 इंचावरती आखलेली आहे तिथं आपल्याला या पट्ट्यांचा मध्य आला पाहिजे, अशा पद्धतीने या पट्ट्या आपण ठेवणार आहे आणि पूर्ण जॉईन करून घेणार आहेत. तर बघा याबद्दल जर तुम्हाला काही समजले नसेल तर तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे विचारू शकता. त्यानंतर बघा अशा पद्धतीने पूर्ण पट्ट्या आपल्याला जॉईन करून घ्यायच्या आहेत आणि आपल्या गळ्याचा आकार बिघडणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा आकारानुसार बरोबर पट्ट्या फिरवून घ्यायच्या आहेत. बघा अशा पद्धतीने हा पेपर सुद्धा आकारानुसार फिरवून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर ज्या आपण ह्या कापडापासून पट्ट्या तयार केलेल्या आहेत त्यात आपल्याला बसवायच्या आहेत. तर बघा व्यवस्थित मी माप घेत आहे. इथं गोल आकारापाशी आल्यानंतर पट्ट्या जॉईन करायला थोडस अडचण येते, जेणेकरून त्यामुळे तुम्हाला मी इथे ते दाखवत आहे. तर बघा वरच्या साईडने पट्ट्या एकसारख्या धरायच्या आहेत, खालच्या साईडने थोड्याशा पातळ झाल्या तरी चालतील. तर बघा या पद्धतीने खालच्या साईडने थोड्या पट्ट्या पातळ झालेल्या आहेत, वरच्या साईडने मात्र आपल्याला एकसारख्या पट्ट्या समोरासमोर ठेवून घ्यायच्या आहेत. तर बघा या पद्धतीने तुम्हाला मी व्यवस्थित पूर्ण दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीचा गळा शिवताना कोणतीही अडचण यायला नको. तर बघा पूर्ण अशा पद्धतीने इथे मी जोडून घेत आहे. तर बघा पूर्ण गळ्याच्या कडेने आपल्या ह्या पट्ट्या लावून झालेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या गळ्याचा जो आकार आहे तो बिघडणार नाही याची सुद्धा आपण काळजी
घेतलेली आहे. तर बघा या पद्धतीने पूर्ण झालेला आहे लावून पट्ट्या. तर एक्स्ट्राच्या पट्ट्या इथे कट करून घ्यायच्या आहेत बघा अशा पद्धतीने. तर गळ्याचा आतील आकार जो आहे तो आपला व्यवस्थित राहायला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. जसा गोल गळ्याचा आकार आहे तसा आपला व्यवस्थित राहायला पाहिजे. तर बागच्या साईडचं बघा आपल्याला अशा पद्धतीने एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. जेवढं पेपरच्या बाहेर आहे तेवढं इथे मी कट करून घेत आहे. तर त्यानंतर बघा आपल्याला आता याच्यावरून एक नॉड लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस ह्याचा पेपर काढू त्यावेळेस आपल्या ह्या पट्ट्या व्यवस्थित राहतील यासाठी आपल्याला ही नॉड बसवून घ्यायची आहे. तर बघा नॉड सुद्धा ही बरोबर मध्यभागी बसली पाहिजे हे लक्ष द्यायचं आहे. नॉड आपली इकडे तिकडे सरकणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बरोबर आपण जी पहिली टिप मध्य भागापासून मारलेली आहे त्याच्यावरती ही आपली नॉड आली पाहिजे. अगदी दमादमानी तुम्ही ही नॉड पूर्ण जी टिप मारलेली आहे आपण मध्य भागातून त्या टिपेवरती घ्यायची आहे व्यवस्थित आणि बसवायची आहे. तर बघा कुठंही आपली ही नॉड इकडे तिकडे सरकणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा इथे पूर्ण नॉड बसवून झालेली आहे. तर बघा इथे मी ब्लॅक कलरची नॉड वापरलेली आहे. तुम्ही तुमच्या पट्ट्या ज्या कलरच्या असतात त्या कलरची इथे नॉड वापरायची आहे. त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे हे ज्या पट्ट्या आहेत त्या दुमडायच्या आहेत, म्हणजेच आपली गळ्याची जी डिझाईन आहे ती तयार होईल. तर या पद्धतीने बघा एक पट्टी या साईडला दुमडायची आहे आणि एक पट्टी या साईडला दुमडायची आहे. या पद्धतीने ह्या पट्ट्या दुमडायच्या आहेत आपल्याला. तर बघा पट्ट्या सुद्धा व्यवस्थित एकावरती एक ठेवायच्या आहेत, जेणेकरून आपल्या पट्ट्यांचा जो आकार आहे म्हणजे गळ्याचा जो आकार आहे तो बिघडणार नाही. या पद्धतीने बघा पूर्ण पट्टी एका साईडने मी जॉईन करून घेतलेली आहे. तर त्याचबरोबर आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा घ्यायची आहे पट्टी दुमडून जॉईन करून. तर बघा शोल्डरच्या साईडची एक एक पट्टी आपल्याला तशीच ठेवायची आहे, ती आपल्याला दुमडायची नाही. तर बघा दुसऱ्या साईडच्या त्या पट्ट्या आपण दुमडून घेऊया. या पद्धतीने बघा अशा पद्धतीने पट्टीची आपल्याला घडी घालायची आहे. बरोबर मध्य भागापासून दुमडून घ्यायची आहे, जेणेकरून व्यवस्थित पट्टी आपली दुमडली जाईल. जरी एक्स्ट्रा कमी जास्त पट्टी झाली तरी ती आपली ज्यावेळेस आपण मार्जिन मध्ये ती गुंतवू पट्टी त्यावेळेस व्यवस्थित गुंतेन. तर कमी जास्त पट्टी पडली तरी काळजी करायची गरज नाही. तर या पद्धतीने पूर्ण गळ्याभोवती आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे, म्हणजेच ह्या पट्ट्या ज्या आहेत त्या दुमडून घ्यायच्या आहेत. तर बघा इथे पूर्ण पट्ट्या आपल्या दुमडून झालेल्या आहेत या पद्धतीने आणि डिझाईन सुद्धा आपली व्यवस्थित आलेली आहे. तर बघा हे एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून काढायचं आहे, जेणेकरून आपल्या गळ्याचा जो आकार आहे तो बिघडणार नाही या पद्धतीने. यानंतर आता ही पट्टी आपल्याला आपला जो मागील भाग आपण तयार केलेला आहे त्याला जॉईन करून घ्यायचे आहे. तर बघा सर्वात आधी आपल्याला याचा मध्य काढून घ्यायचा आहे. जो मागील भाग आहे त्याचा मध्य काढायचा आहे गळ्याचा. त्यानंतर ही डिझाईन आहे त्याचा सुद्धा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे आणि ही डिझाईन आपल्याला मध्यापासूनच जॉईन करायला सुरुवात करायची आहे, जेणेकरून जरी कमी पडली तरी वरच्या साईडला आपल्याला ती ऍडजस्ट करता येईल आणि आपल्या गळ्याचा जो आकार आहे तो सुद्धा बिघडणार नाही. तर बरोबर गोल गळ्यानुसार ही डिझाईन बसेल यासाठी आपल्याला ती मध्यापासून जोडायला सुरुवात करायची आहे. तर बघा व्यवस्थित आपलं मार्जिन जेवढं आहे तेवढं धरत आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे. बघा मेन फॅब्रिकला म्हणजेच आपला जो मागील भाग आहे त्याला ही पट्टी अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे. या पद्धतीने बघा. तर बघा शोल्डर पाशी एक पट्टी आपल्याला कमी पडलेली आहे तर ते आपण नंतर परत जॉईन करू शकतो. तर या पद्धतीने बघा मधून आपल्याला ही पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. जेवढं आपलं मार्जिन आहे तेवढं गुंतवत आपल्याला ही पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. तर बघा मधून पट्टी डिझाईनची पट्टी जी जोडतो आपण ती मधून जोडल्यामुळे गळ्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित राहतो. त्यानंतर बघा वरच्या साईडला शोल्डरला आपल्याला एक एक पट्टी जॉईन करायची आहे, जेणेकरून आपलं शोल्डर व्यवस्थित
होईल. तर हे बघा दोन्ही साईडला मी एक एक पट्टी जोडून घेत आहे. त्यानंतर या साईडला सुद्धा तुमच्याकडून सुद्धा असं होऊ शकतं, तर तुम्हाला त्यासाठी मी इथे हे दाखवलेलं आहे. तुम्ही अशा पद्धतीने इथे पट्टी जोडू शकता या पद्धतीने. तर बघा पट्टी आता आपली मागील भागाला जोडून झालेली आहे ही डिझाईनची. त्यानंतर आता आपण इथे गोट लावून घेणार आहे. तर बघा अशा पद्धतीचे तिरक्या कापडातली इथे मी पट्टी काढून घेतलेली आहे. तर बघा तिरक्या कापडातली पट्टी इथे घेतलेली आहे आणि आपलं जेवढं मार्जिन आहे तेवढं गुंतवत आपल्याला इथे हे पट्टी जॉईन करायची आहे. त्याचबरोबर बघा ज्या आपण डिझाईनच्या पट्ट्या जोडलेल्या आहेत तर त्या एकसारख्या झालेल्या नसतात, थोड्याफार इकडे तिकडे होतात. तर त्यांचं जे मार्जिन आहे ते व्यवस्थित आपल्याला यामध्ये गुंतवायचं आहे आणि पूर्ण पट्टी ही अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायची आहे गळ्यानुसार. त्यानंतर एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा मार्जिनचं आहे जे कापड एक्स्ट्राचं ते गुंतवून आपल्याला ही पट्टी पूर्ण अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. बघा या पट्टीला पूर्ण मार्जिनचं कापड आपल्याला आतमध्ये अशा पद्धतीने गुंतवायचं आहे बघा. तर बघा या डिझाईन मध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता आणि डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला तुम्ही नक्की सांगा. तर त्यानंतर बघा आपल्याला हवा असेल तसा गोट आपल्याला इथे ठेवायचा आहे. तर बघा थोडासा जाडसरच गोट ठेवायचा आहे जेणेकरून आपला ब्लाऊज सुद्धा व्यवस्थित दिसेल आणि ही पट्टी सुद्धा व्यवस्थित दिसेल. तर या पद्धतीने बघा इथे पूर्ण गोट आपला तयार करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. तर बघा ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल आणि मी दिलेली माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तर इथं पूर्ण आपली डिझाईन तयार झालेली आहे आणि हा गोट सुद्धा आपला लावून झालेला आहे. तर बघा गोट लावून झाल्यानंतर हा आपला पेपर जो आहे तो आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे, व्यवस्थित काढायचा आहे बघा अशा पद्धतीने. तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पेपर हा काढायचा आहे. तर बघा इथं आपली पूर्ण डिझाईन ही व्यवस्थित तयार झालेली आहे. तर बघा अशा पद्धतीची ही डिझाईन तयार झाली आहे आपली.